म्हटलं होतं ना, सनातनचा विरोध करू नका. जी DMK सरकार तामिळनाडूची सनातन धर्माला बुडातून उकडून फेकणार होती, तीच DMK सरकार तामिळनाडूमध्ये आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी लढत होती. जो के स्टॅलिन तामिळनाडूचा मुख्यमंत्री हायकोर्टाने परमिशन दिल्याच्या नंतर सुद्धा मंदिरामध्ये दीप प्रज्वलित करण्यासाठी अडंगा निर्माण करत होते, तो के स्टॅलिन स्वतःची सीट वाचवू शकला नाही आणि DMK सरकार स्वतःचं अस्तित्व तामिळनाडूमध्ये वाचू शकले नाही. आणि इकडे पश्चिम बंगालमध्ये ममताजीचे हाल तर तुम्ही बघितलेले आहेत. काय झालं, अटल बिहारी वाजपेयींचे मला एक वाक्य आठवलं. ते म्हणत होते, एक दिन आपको बीजेपी से लढना है मगर राम से मत लढिये. हे सत्य झालं आहे. प्रत्येक वेळेस रामाचा विरोध करणारे आज स्वतःचं अस्तित्व वाचवू शकले नाही. म्हणून सांगतो, सनातन धर्म प्रभू श्रीराम आणि हिंदूंच्या विरोधामध्ये गेलं ना, तर त्यांचं अस्तित्वसुद्धा या भारतामध्ये टिकू शकत नाही. तुमचे पूर्वज, तुमचे बापदादे सनातनला संपवण्यासाठी या भारतामध्ये आले होते आणि या भारतामध्येच कबरीमध्ये झोपलेले आहेत. म्हणून सांगतो, सनातनचा विरोध करू नका. लायकीसुद्धा राहणार नाही आणि अस्तित्वसुद्धा राहणार नाही. हेच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सिद्ध झालेलं आहे. म्हणून सांगतो, लायकीत राहा. सनातन हा अनंत आहे, होता आणि राहणार, आणि तुमची लायकी अजिबात नाही त्याला संपवण्याची. जे डेंग्यू मलेरिया कोरोनासोबत सनातन धर्माची तुलना करत होते ना, आज तेच स्वतःची तुलना करायच्या लायकीचे राहिलेले नाही. जय श्रीराम, जय सनातन, जय शिवराय, हर हर महादेव.